नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी निखिला. आखाडामध्ये आजचा आपला विषय आहे तो काँग्रेसचा अखेरचा डाव. अक्षरशः आज काँग्रेसनं अखेरचा डाव खेळलेला आहे. गेम चेंजर अशी खेळी आज काँग्रेसनं केलेली आहे. ज्यावेळेला प्रादेशिक पक्ष महागठबंधन यामध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान दिलं जात होतं आणि त्याच वेळेला काँग्रेसनं प्रियांका गांधींना आता समोर आणलेलं आहे. अर्थात 2016 मध्ये काँग्रेसचा हा नारा होता की प्रियांका गांधी जर ऍक्टिव्ह झाल्या तर काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल. काँग्रेसनं हा अखेरचा डाव खेळलेला आहे. यावर आता 2019ला मोदींना एक पर्याय म्हणून प्रियांका गांधी या ठरतील का, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात आमचा एक रिपोर्ट. काँग्रेसची नवी इंदिरा, राजकारणातली सर्वात दमदार यंग एंट्री, गांधी कुटुंबाची 5वी पिढी राजकारणात, प्रियांकाच्या रूपानं काँग्रेसचा शेवटचा डाव. नवी इंदिरा काँग्रेसची गरिबी हटवणार. प्रियांका गांधी वड्रा आणि इंदिरा गांधी यांच्यातलं साम्य हीच काँग्रेसची सर्वात मोठी शक्ती आहे. इंदिरा गांधींचा चेहरा आणि प्रियांका गांधींचा चेहरा यांच्यात विलक्षण साम्य आहे. दोन्ही नेत्यांचे टप्पोरे डोळे बोलकेत, दोघींचं धारदार नाक आणि दातांची ठेवणही सारखीच आहे. इंदिरा गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या केसांची स्टाईलही सारखीच आहे. प्रियांका गांधीत इंदिरा गांधींची सगळी छबी पाहायला मिळते. आजीच्या भाषणासारखीच प्रियांका यांची भाषणाची रोखठोक शैली आहे. प्रेम की भावना को लेकर सदियों से हर धर्म के हर जाति के लोग जिए. उस देश की हिफाजत करने का समय आ गया है. इंदिरा आणि प्रियांका यांच्यातलं आणखी एक साम्य म्हणजे या दोन्ही नेत्यांची जनतेत मिसळण्याची शैलीही सारखीच आहे. उपस्थित जनसमुदायाला प्रियांका गांधी वाड्रा याही अनेकदा जनतेत मिसळून संवाद साधताना दिसतात. राहुल गांधी यांनीही प्रियांका या कठोर आणि सक्षम असल्याचं सांगितलंय. त्यामुळे प्रियांका यांचं राजकारण हे आक्रमक असणार हे स्पष्ट होतंय. खुशी हो रही है कि मेरी बहन जो बहुत केपेबल कर्मठ है कि वो मेरे साथ अब काम करेगी. तो मुझे पर्सनल भी बहुत खुशी हो रही है. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला सपा आणि बसपानं किंमत दिली नव्हती. या दोघांनी काँग्रेससाठी फक्त 2च जागा सोडल्या होत्या. 2 लोकसभा की सीटें हमने अभी 1-2 और पार्टियों के लिए छोड़ दी है. इनके अलावा 2 शेष बची सीटें अर्थात अमेठी व रायबरेली, ये दोनों लोकसभा की सीटें हमने कांग्रेस पार्टी के साथ बिना कोई गठबंधन किए हुए ही इस पार्टी के लिए छोड़ दिए हैं. काँग्रेसनं आता फ्रंट फूटवरतीच लढणार असल्याचे इरादे जाहीर केले. ईस्टर्न यूपीची जबाबदारी प्रियांका गांधींकडे देण्यात आली आहे. हा भाग बिहारला लागून आहे. या ठिकाणी काँग्रेसचा एकही खासदार नाही. त्यामुळे इथे जिंकलेली प्रत्येक जागा ही काँग्रेस आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचं यशच असेल. अमेठीतून स्मृती इराणींनी राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे काँग्रेसला अमेठीवर लक्ष केंद्रित करावं लागलं होतं. पण आता प्रियांकामुळे काँग्रेसला स्मृती इराणींना काउंटर करणं सोपं जाणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे गर्भगळीत झालेल्या भाजपनं आता राहुल गांधी अपयशी ठरल्याची आरोळी ठोकली आहे. प्रियंका गांधी कांग्रेस पार्टी की महामंत्री बनी हैं, शुभकामनाएं. लेकिन जब पार्टी एक परिवार का एक्सटेंशन है तो ये पोस्टिंग अपने आप में कोई बहुत आश्चर्यजनक नहीं है. सिर्फ एक ही बात हमें आश्चर्य की लगी कि उन्हें सिर्फ पूर्वी उत्तर प्रदेश का प्रभारी क्यों बनाया गया. उनका तो दायित्व और बढ़ना चाहिए था, जैसा उनका नाम चलता है. इतना ही मैं कहना चाहता हूं. प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. तसं झालं तर अमेठीतून प्रियांका गांधी वाड्रा लढू शकतात. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठा धमाका होऊ शकतो. एकंदरीतच काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या आधी ही मोठी खेळी खेळली आहे. प्रियांकाच्या एंट्रीचा काँग्रेसला नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण देशात 40% जास्त मतदार आहेत. महाराष्ट्रात 26 लाख तरुण मतदारांची भर पडली आहे. या युवा मतदाराला इतर प्रस्थापित नेत्यांपेक्षा प्रियांका गांधी वाड्रा यांच्या रूपातला चेहरा नक्कीच आश्वासक वाटू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तर ॲडव्हान्टेज काँग्रेस असं चित्र निर्माण झालंय.
विनोद राठोड, TV9 मराठी, दिल्ली. प्रियांका गांधी यांची आता सक्रिय राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे. पूर्वांचलची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे आणि पूर्वांचलचा विशेष म्हणजे या पूर्वांचलमध्ये 2 महत्वाचे नेते त्या ठिकाणाहून लढतात. महत्वाचे नेते तिथे आहेत ते म्हणजे योगी आदित्यनाथ आणि वाराणसी हा मतदारसंघ तिथे येतो, मोदींचा मतदारसंघ. आणि त्यामुळे देखील याकडे लक्ष वेधलं गेलंय की राहुल असं म्हटलं जातं की एक से भले दो. राहुल गांधी प्रियांका गांधी एकत्र येऊन 2019ला मोदींचा मार्ग रोखणार का? या आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भूषण राऊत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, बसपाचे प्रवक्ते सुरेश विद्याकर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या अॅडव्होकेट मनीषा कायंदे आपल्या सोबत आहे. काँग्रेसचे गेस्ट काही वेळातच आपल्याबरोबर इथे सहभागी होतील. मनीषाची खूप कमी वेळ असणार आहे म्हणून मी त्यांच्याकडे जाणार आहे. मात्र सगळ्यात आधी गणेश हाके तुमच्याकडे. प्रियांका गांधी यांनी राजकारणामध्ये एंट्री केली आहे. पूर्वांचलची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. बीजेपीला टेन्शन का? बीजेपीला टेन्शन असण्याचं काही कारण नाही आहे. मुळात हा जो काही प्रवेश झालेला आहे तसं तर म्हणजे प्रियांका ह्या सुरुवातीपासून राजकारणात होत्याच. त्यांचे जे 2 सोनिया गांधीचा आणि राहुल गांधीच्या मतदारसंघामध्ये त्या सक्रिय होत्या. तिथं प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सुद्धा संपूर्ण धुरा त्या सांभाळत होत्या. आता काय फार मोठा बदल असा झालेला आहे, त्यांच्यावरती म्हणजे सरचिटणीस पदांची जबाबदारी देऊन त्यांच्यावरती उत्तर प्रदेशमधल्या पूर्वांचलची जबाबदारी दिलेली आहे. पूर्वांचल म्हणजे अगदी 23 मतदारसंघ आहेत लोकसभेचे. खरं म्हणजे एका म्हणजे घराण्यातल्याच याचा म्हणजे विस्तार आहे हा. राहुल गांधी होतेच आणि सगळ्या प्रकारचे काँग्रेसने प्रयत्न करून पाहिले की भारतीय जनता पार्टीला आपण कशा पद्धतीने रोखू शकतो, हा रथ कसा रोखू शकतो, याचे सगळे प्रयत्न केले. वाटेल ते बिनबुडाचे आरोप केले. राफेल सारख्या प्रकरणामध्ये तोंडघशी पडावं लागलं. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी आक्रमक झालेत. 5 निवडणुका जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय आणि आता त्यांच्या सोबत असणार आहेत आक्रमक अशा प्रियांका गांधी, ज्यांच्यामध्ये इंदिरा गांधींची छबी पाहिली जाते. नाही, 2 गोष्टी आहेत की मी म्हटलं तुम्हाला नक्की की प्रियांका काही आज जन्माला आलेल्या नाही आहेत. प्रियांका ह्या राजकारणात आहेत आणि प्रियांका ह्या त्या वारसदार आहेत. मग 2014 मध्ये सुद्धा अनेक काँग्रेसनी त्यांचा जेव्हा पराभव दिसत होता तेव्हा प्रियांका गांधींनी राजकारणात यावं अशा पद्धतीचं अनेक आंदोलनं पण केली होती. त्याच्यामध्ये मोठ्या लोकांना म्हणजे आतमध्ये जेलमध्ये सुद्धा त्या गोष्टीसाठी जावं लागलं होतं. पण आता खरं म्हणजे की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये काँग्रेसनं सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले की आपण भाजपला कसं रोखू शकू, पण ते सबसेल म्हणजे काय झाले, अपयशी ठरले. आणि मग आता एक नवीन अशा पद्धतीचा काहीतरी म्हणजे एक्का काढायचा असं म्हणून नवीन काहीतरी लोकांना म्हणून आता तुम्हीच म्हणालात एक्का म्हणून सांगते की त्यांच्या दृष्टिकोनातून आमच्या दृष्टिकोनातून ते एक्का नाही आहे, पण त्यांना असं वाटतं, काँग्रेसला असं वाटतं की प्रियांका गांधींच्या मुळे काहीतरी आपली जी काही ढासळलेला बुरुज आहे तो आपण काहीतरी डागडुजी त्याची होऊ शकेल असं त्यांना असं वाटतं. पण ती परिस्थिती अशी नाही आहे. राहुल गांधींनी खूप प्रयत्न केले. राहुल गांधींना सुद्धा प्रोजेक्ट करताना काँग्रेसनं अशाच त्या लोकांनी प्रियांका गांधींना आपल्याबरोबर असणार आहेत म्हणून मी मनीषा कायंदे यांच्याकडे जाते. मनीषा कायंदे, 5 राज्यांच्या निवडणुका काँग्रेसनं जिंकल्यानंतर राहुल गांधींचं गुजरातचे इलेक्शन असोत किंवा कर्नाटकमध्ये चांगली कामगिरी केलेली असो काँग्रेसनं, उद्धव ठाकरेंनी नेहमीच राहुल गांधींचं कौतुक केलेलं आहे. प्रियांका गांधी आता सक्रिय राजकारणामध्ये येत आहेत. काँग्रेसला अच्छे दिन येतील असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत निखिला. एक तर काँग्रेसचे अच्छे दिन कुठेतरी सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याकडे आता नव्याने 4 राज्य आलेली आहेत आणि राहुल गांधींना पूर्वी जे कोणी ऐकत नव्हतं किंवा खिल्ली उडवली जात होती तसे दिवस आता राहिलेले नाहीयेत. आणि प्रियंका गांधी या राजकारणाच्या भोवती असायच्या. त्यांच्या आईच्या निवडणुकीत किंवा भावाच्या त्या कॅम्पेनिंगला गेले अनेक वर्ष. म्हणजे ही एंट्री खरं तर फार उशिरा होती असं मला वाटतं. फार पूर्वीच त्या येतील की काय, किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते अगदी वाट पाहत होते की प्रियंका गांधी प्रत्यक्ष राजकारणात कधी येतील. आणि निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते इम्प्रेसिव्ह आहे, त्याबद्दल काहीच कोणाचं दुमत असण्याचा प्रश्न नाहीये. परंतु खरा चॅलेंज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला आहे. म्हणजे मला हाकेजींकडनं याचं उत्तर ऐकायला आवडेल आणि त्यानंतर मी जाईन की रॉबर्ट वाड्रान
च्या बद्दल ज्या केसेस किंवा त्यांच्या मागच्या ज्या चौकशा लावलेल्या होत्या आणि हे सगळं असताना देखील प्रियंका गांधी आता सक्रिय राजकारणात आलेल्या आहेत, तर निश्चितच मोदी जिकडे वाराणसी वगैरे तो भाग आहे तिकडे त्यांना जबाबदारी दिलेली आहे. आणि आता भारतीय जनता पार्टी काय करणार आहे, म्हणजे आता हे नव्याने यांचा वेगळा विषय चालू होण्याची शक्यता दिसते. परंतु निश्चितच काँग्रेसला सुखावणारा ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा ही अशी एक बोला काँग्रेस खेळ. हाके बोला, त्यानंतर उल्हासदादा आपल्याबरोबर सहभागी झाले. तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी कुठल्या विचारावरती आपली कार्यप्रणाली ठरवत असते. भारतीय जनता पार्टी अशा कुठल्या घराणेशाहीला घाबरत नाही. ज्या विचारांच्या वरती, ज्या विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी राजकारण करत आहे, तेव्हा प्रियांका आली काय, राहुल आल्यानंतर सुद्धा असं वाटलं होतं लोकांना की किंवा काहीतरी बदल होईल आणि फार मोठा तीच परिस्थिती प्रियांकाच्या बाबतीत आहे. आता तुम्ही प्रियांका गांधींना काय म्हणताय? तशा प्रकारची टीका करू शकाल तुम्ही प्रियांका गांधी? बघा, टीका कधीच व्यक्तिगत स्वरूपामध्ये राहुलच्या गांधीवरती आम्ही केलेली नाही. जे स्टेटमेंट, ज्या पद्धतीचे स्टेटमेंट त्यांनी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरती टीका केलेली आहे. भारतीय जनता पार्टीने कधीही राहुल गांधीला कमी समजून त्यांच्यावरती त्यांच्या वेगळ्या पद्धतीने एक व्यक्ती म्हणून त्यांच्यावरती टीका केलेली नाहीये. तेव्हा प्रियांकाच्या वरती सुद्धा टीका करण्याचा प्रश्न येत नाहीये. प्रियांका ठीक आहे, आज त्यांची एंट्री झालेली आहे, त्यांची प्रवेश केलेला आहे राजकारणामध्ये, सक्रिय अशा प्रवेश होणार आहेत. पाहू ना, म्हणजे कसं आहे की आज त्या संदर्भात भाजप भांबावलेली आहे, अजिबात भांबावलेली नाही आहे आणि घाबरत नाही. भाजप कधीच कुठल्याही पद्धतीच्या घराणेशाहीला आणि किंवा राजकीय पक्षांना घाबरत नाही. काँग्रेसची घोषणा होती, प्रियांका लाओ, काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणा होती, प्रियांका लाओ काँग्रेस बचाओ. टायमिंग साधलं काँग्रेसनं, आत्ताच का प्रियांका गांधी यांची एंट्री? गेल्या अनेक वर्षाच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत, प्रचारसभा घेत आहेत, जनसंपर्क करतायत, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्ष एखाद्या पदावर किंवा प्रत्यक्ष राजकारणातला प्रवेश हा एक अधिकृत आज झालेला आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या जवळजवळ वावरत होत्या सगळीकडे आणि प्रचार सभांच्या मध्ये आणि काँग्रेस प्रचारामध्ये सहभागी होत्या. आता प्रॉब्लेम म्हणला, आता मला एक आत्ता मी वाक्य ऐकलं, भारतीय जनता पक्षाचे आमचे मित्र म्हणजे राहुल गांधींना घाबरलो नाही यांना आणि त्या आले तरी काही फरक झाला नाही. अहो, राहुल गांधी आल्यानंतर 4 राज्य यांच्या ताब्यातली गेली. दादा, त्याच्या अगोदर 5 राज्यामध्ये तुमचे पराभव झालेत ना. त्याच्या अगोदर 5 पराभव झाल्याचं तुम्ही सांगत नाही, फक्त 4 राज्यात तुम्हाला सत्ता मिळेल ते सांगताय. राहुल गांधीच्या जेव्हापासून राहुल गांधी आले, जिथं जिथं प्रचाराला गेले तिथं ते हरले होते. उल्हासदादा फोन लाईन ऐकून घ्या त्यांचं. दादा बोला. जरा लोकसभेच्या जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या, सन्माननीय मोदी आल्यानंतर एखादा अपवाद भाजपचं विजयाचा सोडला तर सगळ्या हारल्या. तुम्ही 282 तुम्ही आता कुठे आलात? विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात बोला ना. आसाममध्ये काय झालं, किती राज्यांच्या मध्ये कुठं, केरळमध्ये काय झालं पाहिलं पाहिजे. आणि बाकीच्या ठिकाणी तेलंगणात तुम्ही नाही, पश्चिम बंगालमध्ये तुम्ही नाही, आणखी तुम्ही आहात कुठं? काय लक्षात घ्या. आता जनतेचं वारं आणि जनतेचं मन तुमच्या या प्रदेशमध्ये काय झालं आणि त्यामुळे प्रियांका आल्यामुळं, बरं मला तुम्हाला एवढं महत्व द्यायचं नाही तर मग राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची सारखी तुम्ही नावं आता घेऊन धक्का का घेत नाही? मला थोडस उल्हासदादांच्या मला तुम्ही घाबरताय त्यांच्या नावाला. भाजप का घाबरते? हाके नाही दादा, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नावाला का घाबरते? नाही, अजिबात घाबरत नाही. 2 गोष्टी आहेत की गेल्या 4.5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आत्ताच्या नुकत्याच झालेल्या 4-5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका सोडल्या तर यापूर्वी जेवढ्या म्हणून विधानसभा पोटनिवडणुका, फक्त काँग्रेसकडे दुसरं 4-5 जे पोटनिवडणुका जिंकले तेच नेहमी बोलतात की पोटनिवडणुकांमध्ये लोकसभेचा पराभव झाला म्हणून. पण त्याच्या अगोदर ज्या विधानसभा, उत्तर प्रदेश सारखी विधानसभा बहुमताने भारतीय जनता पार्टीने, आसाम सारख्या राज्यात कधीच तिथं पूर्वांचलमध्ये आमची मात्र भाजपची उडालेली भंबेरी म्हणा किंवा भांबावलेपणा म्हणा, तिथे मनीषा जी हसतायत, जिथं राहुल गांधी मला त्यांच्याकडेही जायचंय, प्रचार केला त्या ठिकाणच्या सगळ्या जागा हरलेल्या होत्या. हे का विसरून उल्हासदादा मी येते आणि आपल्याबरोबर आणखी एक ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे देखील सहभागी झालेले आहेत. आवटे सर, स्वागत तुमचं. तुमच्याकडे येते मी. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. आपल्याबरोबर बसपाचे सुरेश विद्यागर देखील आहेत. मात्र सगळ्यात आधी मी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सरांकडे जाते. आवटे सर, काँग्रेसला अच्छे दिन येतील प्रियांका गांधी यांच्या एंट्रीमुळे?
निखिला, प्रियांका गांधींनी येणं या सगळ्या रिंगणामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रियांकांचा जन्म आहे 1972चा आणि प्रामुख्यानं 2004च्या निवडणुकीपासून त्या या इलेक्शन कॅम्पेनमध्ये उतरल्या आणि जेव्हा रायबरेली अमेठीमधून त्या प्रचार करू लागल्या त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तिथे अगदी अमेठी का डंका बेटी प्रियांका अशा प्रकारच्या घोषणा घुमू लागल्या. एक बघा, म्हणजे आता राहुल गांधींनी थेट मोदींवर फ्रंटल अटॅक सुरू केलेला आहे, पण मोदींवर पहिला हल्ला कोणी केला असेल तर तो प्रियांका गांधींनी केला आहे. जेव्हा 56 इंची छातीचा मुद्दा पुढे आला होता तेव्हा उस सीने में दिल होना चाहिए हे प्रियांका म्हणाल्या आणि त्यानंतर एकूण डिस्कोर्स बदलला. मला असं वाटतंय आता की अतिशय योग्य वेळी प्रियांका गांधी काँग्रेसमध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, त्यांना महत्वाचं पद मिळालेलं आहे, त्यामुळे काँग्रेसमधलं चैतन्य वाढणं तर स्वाभाविक आहेच. एक बघा, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये निखिला आपण जर बघितलं तर एकूणच निवडणुका ज्या आहेत त्या बऱ्यापैकी चेहऱ्यांची निवडणूक झालेली आहे आणि निवडणुकीमध्ये चेहरे फार महत्वाचे होत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी हे भाजपचे पोस्टर बॉय होते, आजही पोस्टर बॉय आहेत आणि अशावेळी एक मोठी पंचायत अशी होती बाकीच्या पक्षांकडे की पर्याय काय, हा मुद्दा नेहमीच पुढे यायचा. आणि जर पोस्टर बॉय भाजपचा नरेंद्र मोदी हे असतील तर मग काँग्रेसकडे पोस्टर बॉय कोण आहे हा एक महत्वाचा मुद्दा पुढे होता. राहुल गांधी आले, राहुल गांधींना सुरुवातीला पप्पू म्हटलं गेलं, पण राहुल गांधींनी सातत्यानं जे काही काम केलं त्याच्यानंतर राहुल गांधींची प्रतिमा बदलली हे खरं आहे, पण तरी सुद्धा अद्यापही काँग्रेसकडे त्या अर्थानं पोस्टर बॉय नव्हता. मला असं वाटतं की ही जी पोस्टर बॉयची जागा आहे, पोस्टर गर्ल प्रियांका गांधी निश्चितपणे ठरू शकतात, कारण प्रियांका गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये चुंबकीय आकर्षण आहे, एक समज आहे, त्यांचं वक्तृत्व अतिशय उत्तम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो एक एक्स फॅक्टर असतो राजकारणामध्ये, अनेकदा हा एक्स फॅक्टर कसा आहे कळत नाही, पण तो असतो किंवा नसतो, प्रियांकांकडे तो आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा त्यांच्याकडे आता उत्तर प्रदेशची फार महत्वाची जबाबदारी आहे, मला असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये सप बसप हे सगळे एकत्र असताना अशावेळी काँग्रेसला एक नवचैतन्य निश्चितपणे मिळणार आहे. काँग्रेसचं मोरल त्यामुळे वाढलेलं आहे. आता भाजप घाबरले की नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण मला असं दिसतं आहे की निश्चितपणे काँग्रेसला याचा फायदा होईल, या चेहऱ्याचा फायदा होईल आणि प्रियांका गांधींच्या वक्तृत्वामुळे, त्यांच्या चुंबकीय आकर्षणामुळे इंदिरा गांधींची त्यांची तुलना केली जाते किंवा काय हा मुद्दा वेगळा आहे, पण नक्कीच एकूण प्रियांका गांधींचा फायदा होईल काँग्रेसला आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं निवडणुकीची सुद्धा रंगत वाढणार आहे, आणखी वाढणार आहे. खरंच येते, कारण 2014 मध्ये आणि 2017 मध्ये युपीतल्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलंय प्रियांका गांधी यांचा चमत्कार आणि करिश्मा देखील. आपल्या बरोबर सुरेश विद्यागर आहेत, युपीची आठवण सर तुम्ही काढलीत म्हणून. सुरेश विद्यागर, युपी मध्ये अखिलेश आणि मायावती यांनी काँग्रेसला खड्यासारखं बाजूला ठेवलं. आता प्रियांका गांधी यांची एंट्री झाली आहे युपीच्या या राजकारणामध्ये, पूर्ण जबाबदारी पूर्वांचलची त्यांच्याकडे असणार आहे. आता तुम्ही काँग्रेसला असं खड्यासारखं बाजूला ठेवू शकाल का? बघा, उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं 2014च्या निवडणुकीमध्ये सपा आणि बसपाने आपलं प्रवर्तन जे केलेलं होतं, प्रदर्शन केलेलं होतं, मोठ्या प्रमाणात मतांचं प्रदर्शन केलं होतं, परंतु सीट तेवढ्या निवडून आल्या नाहीत. परंतु आता जो काँग्रेसनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय, पक्षांनी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा निर्णय आहे. आमच्यावरही असेच आरोप झाले होते. बहन मायावतीजींचे भाऊ आनंदजी यांना ज्यावेळेस पद दिलं उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेस असेच आरोप झाले होते. सुरेश विद्यागर, थेट सांगाल, प्रियांका गांधी यांच्या एंट्री नंतर तुम्ही आता काँग्रेसला दूर ठेवू शकाल का? हो किंवा नाही? प्रियंका गांधी येऊ नाही तर अजून काँग्रेसने कोणी पण आणलं तरी बहन मायावतींची छबी आहे, ती राष्ट्रीय नेत्यांची छबी आहे. असे कोणी कुठल्याही पक्षातले किती मोठे नेते आले तरी बहुजन समाज पार्टीच्या बहन मायावती या देशातल्या अशा एक जगातल्या 8व्या असं एक महिला आहेत की ज्या सक्षम महिला आहेत आणि त्या एक नेते आहेत. आणि जे आजचं जे आहे आमच्यावरही असाच आरोप झाला होता आनंदजींच्या संदर्भामध्ये. बहन मायावतीजींनी असं एक अमेंडमेंट केलं पक्षामध्ये की जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असेल त्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कुठल्याही रिलेटिव्हला कोणतंही लाभाचं पद द्यायचं नाही. तुम्ही स्वतःच या सगळ्या घराणेशाहीकडे येत आहे. बोला, निखिला, काय आहे की यात काँग्रेसने काय वेगळेपण केलंय? काँग्रेसने त्यांची परंपराच पुढे चालू ठेवली. नेहरूंच्या नंतर इंदिराच्या नंतर पुन्हा आपलं राजीव गांधी, राजीवच्या नंतर सोनिया, सोनीच्या नंतर राहुल, राहुलच्या नंतर आता प्रियांका. म्हणजे घराण्याच्या शाहीच्या शिवाय यांच्याकडे दुसरं काही कॅपिटल भांडवल आहे का काँग्रेसकडे समोर करायला? मला माझं असं म्हणणं की नवीन आणि काही वेगळेपण याचं काही नाही. काँग्रेसला परंपरेला शोभेल अशा पद्धतीचं असंख्य कार्यकर्ते आपलं आयुष्य घालवणारे आहेत. मला सांगा, विला आयुष्य घालवले त्यांना मोठी पदं मिळत नाहीत, पण यांच्या आल्यामुळे त्यांना मात्र काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष केलं जातं, महासचिव पद दिलं जातं. इथं घराणेशाहीशिवाय दुसरं काय त्या काँग्रेस पक्षामध्ये? माहिती झालेलं यांच्या लक्षात सुद्धा नाही की डॉक्टर मनमोहन सिंग
हे 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान होते काँग्रेसच्या माध्यमातून. सोनियाजींनी पद नाकारलं आणि मनमोहन सिंगांना जरा ऐकून घ्या. अहो जरा ऐकून यावं. नुसतं आपलं घराणेशाही मनमोहन सिंग होते, नरसिंहरावजी होते, कितीतरी तुम्हाला यादी देऊ. आणि मग ऑपोजिशनच्या पक्षाकडे अहो नंतर कितीतरी वेळा काँग्रेसच्या पराभवानंतर ऑपोजिशनचे लोक आले. आता मला तुम्ही सांगा, तर सुरुवातीचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जवळजवळ 16-17 वर्ष होते. त्याच्या पाठीमागे स्वातंत्र्याची फार मोठी पार्श्वभूमी होती आणि सर्वांनीच त्यावेळी पाहता सर्वपक्षीय मंत्रिमंडळाचे सुद्धा ते पंतप्रधान त्यावेळी होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर, राजकुमारी अमृत कौर, श्यामाप्रसाद मुखर्जी, 6 पक्षाचे लोक त्या पक्षामध्ये होते. तरी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूच होते ना. पण त्याला काय घराणेशाही म्हणतात. आपल्याकडे 12 वर्ष जेलमध्ये होते. या बसपाच्या किंवा संघाच्या लोकांना स्वातंत्र्य आंदोलनाची पार्श्वभूमी नाही. यांच्याकडे सांगण्यासारखं देशाकरता काही केलं असं काही नाहीच आहे यांच्याकडे. त्या घराण्याकडे नेते एकाही नेत्याकडे असा माझा दावा आहे. नक्कीच उल्हासदादा. मात्र आता काँग्रेसकडचं शेवटचं कार्ड हुकमी एक्का आता काँग्रेसनं इथे टाकलेलं आहे. शेवटचं कार्ड आहे हे काँग्रेसचं. इथे मी येते तुमच्याकडे. हाके याला जोडून आता उल्हासदादा जसं म्हणाले की घराणेशाही काय करता. मात्र गेले आपण जर एवढा इतिहास पाहिला आपल्या देशाचा तर जवळपास 32 ते 34 वर्ष गांधी घराण्याकडेच ही सगळी सत्ता आहे. लोकांनी एक्सेप्ट केलंय त्यांना. लोकांनी सोनिया गांधी नाही एक्सेप्ट केलं. लोकांनी राहुल गांधी नाही एक्सेप्ट केलं. गांधी घराण्याशिवाय दुसरं काय आहे त्यांना? काँग्रेसकडे दुसरं काही आहे का? यांच्याशिवाय असंख्य कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते काँग्रेसचे जे अनेक आपलं आयुष्य ज्यांनी काँग्रेससाठी दिले त्यांच्यासाठी काँग्रेस काय करताय? त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. कारण यांना फक्त घराणेशाही परंपरा, तीच काँग्रेसची अनेक वर्ष परंपरा आहे. यांच्याकडे दुसरी माणसं नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट यांच्याकडे मला मनीषाजींची प्रतिक्रिया घ्यायची कारण त्यांना जायचंय. यांच्या सगळी कारकीर्द भ्रष्टाचारानं बरपटलेली होती. त्यामुळे लोकांनी यांना नाकारलेलं आहे. यांना मागत या 2014च्या निवडणुकीमध्ये. आणि आता काहीतरी वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करणं यांना सुरू आहे. गणेश आगे थांबा थोडंसं. जी बोला मनीषाजी बोला. उल्हासदादा थांबा थोडंसं. एक ब्रेकवर जायची वेळ झाली आहे. बोला मनीषाजी. नाही मला काय वाटतंय, नाही मला ह्याच्यामध्ये एक म्हणायचं आहे की निश्चित एक नवीन चेहरा राजकारणात आलेला आहे. एक महिला आलेली आहे. आणि परवाच साधना सिंग भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि त्यानंतर शायना एनसी यांनी मायावतीबद्दल काय बोललेले आहेत. मला असं वाटतं की महिला कोणी नवीन येत असेल राजकारणात तर त्यांचं स्वागतच व्हायला पाहिजे. आणि घराणेशाहीबद्दल आता कोणी बोलण्याचं कारण नाहीये. थोड्याफार प्रमाणात सगळीकडे आहेच ती. आणि पुढची पिढी राजकारणात येणं हे स्वाभाविक आहे. हे प्रत्येक पक्षात आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. एखाद्या पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात असते, अनेक ठिकाणी असते. पण खरी गोम ही आहे की निश्चितच काँग्रेसला नवीन नवचैतन्य मिळालंय याबद्दल काही दुमत नाहीये. नक्कीच. एक छोट्या ब्रेकची वेळ झाली आहे. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी मला सांगायचंय की 1999 मध्ये बेल्लारी मधली प्रियांका गांधी यांची सभा असो किंवा मग 2017-14 मधली त्यांची भाषणं असोत, भाजप नक्कीच विसरली नसेल. मी प्रियांका गांधी यांच्या आणखी एक प्रतिक्रिया इथे दाखवणार आहे. त्यांचं जुनं भाषण 2017 मध्ये दाखवणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे. ती म्हणजे पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. देशातून काँग्रेस संस्कृती संपवायची आहे. देशातील इतर पक्षही काँग्रेसच्याच गोत्राचे असं मोदींनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीवर मोदींनी कडाडून असा हल्ला केलेला आहे. देशातून काँग्रेस संस्कृती संपवायची आहे असा घणाघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. देशातले इतर पक्ष सुद्धा काँग्रेसच्याच गोत्राचे असं त्यांनी म्हटलंय. देश में ज्यादातर केसेस में परिवार ही पार्टी है, लेकिन भाजपा में पार्टी ही हमारा परिवार है. देश में ज्यादातर पॉलिटिकल लीडर्स कांग्रेस गोत्र के हैं, यानी वो कांग्रेस संस्कृति में ही पले बढ़े हैं, संस्कारित हुए हैं. जब मैं कांग्रेस मुक्त भारत की बात करता हूं तो उसका मतलब यही है कि हम भारतीय राजनीति में से कांग्रेस कल्चर को खत्म करना चाहते हैं. जब मैं इस बात की बात करता हूं तब मैं जरा बारामती के कार्यकर्ताओं से पूछना चाहता हूं, क्योंकि यहां पर कांग्रेस कल्चर किसी न किसी रूप में बहुत नीचे तक पहुंचा हुआ है.
और इसलिए आपको भली भांति पता है कि कांग्रेस कल्चर क्या होता है। प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातल्या या प्रवेशामुळे राहुल गांधींना एक मोठा सपोर्ट मिळालाय। त्यानंतर राहुल गांधी यांचं वक्तव्य जर आपण ऐकलं तर राहुल गांधींनी म्हटलेलं आहे की यूपीमध्ये आता काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल आणि देशात काँग्रेस महायुतीचं सरकार येईल। हा असतो कॉन्फिडन्स। काय म्हणतात राहुल गांधी ते आपण पाहूया। आज मैंने प्रियंका को जनरल सेक्रेटरी बना दिया यूपी का। मतलब अब यहाँ पे कांग्रेस पार्टी अपना चीफ मिनिस्टर बैठाने का काम करेगी। हम यहाँ पे अब दिल्ली में कांग्रेस पार्टी और गठबंधन की सरकार और उत्तर प्रदेश में पूरे दम से कांग्रेस पार्टी लढेगी। हा काय ऐकलं राहुल गांधी काय म्हणतायत? काय आहे की निखिला, तो त्यांचा फाजील आत्मविश्वास आहे। खरं तर तुम्हाला मी सांगितलं की स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे आपल्याकडे ब्रिटिशाच्या काळामध्ये राजेशाही होती, संस्थानं होती। ब्रिटिश आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर काही काळ आपल्यावरती या राजेशाहीचा प्रभाव होता, पण तो प्रभाव हळूहळू जशी जशी आपली लोकशाही प्रगल्भ होत गेली तसतसा प्रभाव कमी झालेला आहे। आजची लोकशाही या देशातली पूर्णपणे प्रगल्भ अशा स्वरूपाची लोकशाही आहे। त्यामुळे घराणेशाही म्हणा किंवा चेहरा बघून मतदान करण्याची घराणेशाही आणि चेहरा पाहून मतदान करण्याची सत्ता आहे। गांधी घराणा हाच काँग्रेसचा चेहरा देखील आहे आणि लोकांनी एक्सेप्ट केलंय त्यांना। चेहरा पाहून किंवा घराणं पाहून मतदान करण्याची स्वातंत्र्य चळवळीबद्दल आणि लोकशाहीबद्दल भाजपचे प्रवक्ते बोलतात हे फारच चांगलं आहे। ऐकून या की मी माझं बोलणं ऐकून घ्या। त्यामुळं आता कोणी जर माझ्या घराण्याचे त्या घराण्यातल्या प्रियंका म्हणून किंवा चेहरा पाहून लोक मतदान करतील देशातली असा जर त्यांचा जर म्हणजे विश्वास असेल तर तो एक मला असं वाटतं की हा भ्रमनिराश होईल त्यांचा। त्याच्यामधून काही साध्य होणार नाही। भाषण होतं मोदींच्या 56 इंची वक्तव्यावर काय म्हटलं होतं प्रियंका गांधीने ते थोडंसं ऐका। पीसीआर प्रियंका गांधी यांचं ते वक्तव्य तुम्ही युट्यूबवर देखील पाहू शकता। एक तो व्हिडिओ आहे। प्रियंका गांधींनी त्याच्यात म्हटलेलं आहे की देश चालवण्यासाठी 56 इंची छातीची गरज नसते तर दर्यादिल हवं असतं आणि त्यावेळेला प्रियंका गांधींचं ते वक्तव्य सगळ्यांच्या टाळ्या देखील घेऊन गेलेलं होतं। आपल्याबरोबर मिलिंद नावाड आहेत, तसंच राष्ट्रवादीचे प्रवक्ते भूषण राऊत देखील मगासपासून आपल्यासोबत आहेत। मिलिंद नावाड, आधी तुमच्याकडे येते मी। मिलिंद नावाड, आतापर्यंत ही लढाई ही नमो वर्सेस रागा अशी होती, आता ही लढाई नमो वर्सेस प्रियंका अशी होईल का? आवडे सर तुमच्याकडे येते। बघण्याची गरज आहे की भारतामध्ये हा निखिला आयकोनोग्राफीचं जे राजकारण आहे त्याचा प्रभाव कायमस्वरूपी राहिलेला आहे। मला स्वतःला असं वाटतं मला स्वतःला असं वाटतं की ही प्रियंका गांधींच्या राजकारणातला जो प्रवेश आहे म्हणजे त्यांचा प्रेझेन्स कधी पाहिलेला आहे आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस अमेठीमध्ये किंवा काही ठिकाणी असं सर्कमस्टान्शियल प्रेझेन्स राहिलेला आहे त्यांचा, परंतु सक्रिय राजकारणामध्ये किंवा पब्लिक लाईफमध्ये येण्याची त्यांची ही जी टायमिंग आहे ही टायमिंग मला स्वतःला असं वाटतं की त्यांचा फक्त यूपीतच नव्हे तर देशातल्या राष्ट्रीय राजकारणात सगळीकडेच त्यांचा काँग्रेसला फायदा होईल। त्याचं कारण असं आहे की मी म्हणालो तसं एकूण दक्षिण एशियाई देशामध्ये आयकोनोग्राफीच्या राजकारणाचा खूप मोठा प्रभाव आपल्याला सगळीकडे दिसतो। महत्वाची बातमी आपल्याकडे आतापर्यंत हा प्रश्न विचारला जात होता की आता सक्रिय राजकारणात आल्यावर प्रियंका गांधी निवडणूक लढवणार की नाही, तर आता प्रियंका गांधी लोकसभेची निवडणूक लढणार असं सूत्रांकडून कळतंय। सोनिया गांधी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढवणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या जागी प्रियंका गांधी लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। सोनिया गांधींच्या जागी रायबरेलीमधून प्रियंका गांधी या निवडणूक लढवू शकतात। मिलिंद नावाड, हाच जागा पकडून मी तुम्हाला विचारते, प्रियंका गांधी जर तिथे लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर इतर सगळ्या जागांवर देखील त्याचा नेमका काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे म्हणजे युपी तर कदाचित आता सपा बसपा युतीनंतर काँग्रेसची एकूणच त्यांची काँग्रेसची असणारी तिथली जी क्षमता आहे ती पाहता कदाचित प्रियंका गांधीच्या निवडणुकीमुळे किंवा त्यांच्या सक्रिय राजकारणातल्या प्रवेशामुळे फक्त उत्तर प्रदेशच नव्हे
तर देशातल्या सर्वच राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. देशामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींना आणि विशिष्ट वयोगटामध्ये त्यांच्या ज्या काही 15 डिजिटचा जो काही कार्यक्रम होता, गरिबी हटाव असेल किंवा तत्सम जे काही कार्यक्रम होते, अशा कार्यक्रमाचे बेनिफिशरीज आजही मोठ्या प्रमाणात आहेत, जे डायरेक्ट इंदिरा गांधीशी रिलेट करतात त्यांच्या इमेजला. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की प्रियंका गांधीची जी काही सक्रिय राजकारणातली भूमिका आहे ती फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणात खूप मोलाची ठरणार आहे एक. आणि दुसरं खरं म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की काँग्रेस हा तसा लीडर्सचा पक्ष आहे. म्हणजे अगदी तालुका जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड लीडर आहेत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की प्रियंका गांधी ह्या काँग्रेसमधल्या अनेक लीडर्सच्या लॅडरमध्ये अजून एक लीडर आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये जी काही लीडर्सची खूप मोठी फळी आहे त्या लीडर्सच्या फळीमध्ये प्रियंका गांधी हे एक ॲडिशन आहे. आणि सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा पण एकूण म्हणजे आपण अगदी दक्षिण एशियाई देशामध्ये भूतान बघितला, नेपाळ बघितला, पाकिस्तान बघितला, भारत बघितला, तर तिथे राजघरातल्या कुटुंबांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांकडनं पाठिंबा मिळतो किंवा लोकांमध्ये त्या कुटुंबाविषयी असणाऱ्या व्यक्तीबद्दल खूप आकर्षण आहे, अशी एक सर्वसाधारण परिस्थिती आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की यांचा जो प्रवेश आहे या प्रवेशामुळे देशामध्ये जो काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा जो लाभधारक आहे, मग गाव पातळीवर तुम्ही पाहाल तर विशिष्ट प्रकारचे पॉलिसी म्हणजे वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचे श्रावणबाळ योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजना आहेत. ते ग्लॅमर जे आहे गांधी घराण्याचं ते कायमच आहे. जी नक्कीच. आवटे सर येते मी तुमच्याकडे. मात्र भूषण राऊत मगासपासून आपल्या सोबत आहेत. भूषण राऊत, शरद पवार यांनी सोनिया गांधींनाही त्यानंतरच्या काळात स्वीकारलं, राहुल गांधींना त्यांनी आता या 5 राज्यातल्या निवडणुकानंतर स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधी यांची एंट्री ही काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांसाठी तसेच जे काही महागठबंधन होतं त्यासाठी देखील खूप महत्वाची ठरेल. निश्चितपणे ठरेल. सगळ्यात आधी मी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांची खूप वर्षांची डिमांड होती की प्रियंका गांधींनी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हावं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रियंका गांधी जसं शेवटी हे महागठबंधन आहे, एकमेकांच्या ताकदीचा एकमेकांना उपयोग नक्कीच होतो. त्यामुळे काँग्रेसच्या ताकदीचा राष्ट्रवादीला उपयोग होईल, राष्ट्रवादीच्या ताकदीचा काँग्रेसला उपयोग होईल. पण महत्वाची गोष्ट जी मी इथे बोलू इच्छितो ती अशी आहे की प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशाच्या वार्तेमुळे, चर्चेमुळे किंवा घोषणेमुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. गणेश हाके ज्या प्रकारे बोलतायत ते प्रतीक आहे की भारतीय जनता पार्टी ही किती घाबरलेली आहे आणि किती बॅकफूटवर गेलेली आहे. याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी असा सामना ज्या वेळेला होईल त्यावेळेला नरेंद्र मोदी ज्या प्रकारे खालच्या थरावर जाऊन राहुल गांधींबद्दल बोलत होते ते प्रियंका गांधींबद्दल बोलू शकणार नाही. महत्वाचा प्रश्न, ज्या पातळीवर जाऊन राहुल गांधींवर टीका केली जात होती तेवढी पातळी प्रियंका गांधी यांच्या बाबतीमध्ये गाठता येणार नाही. आता पुढच्या काळामध्ये एवढी तिखट टीका एक महिला म्हणून सुद्धा प्रियंका गांधींवर करता येणार नाही, अडचण होईल भाजपची. निखिला, मी सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं राहुल गांधींवरती कधीही टीका केलेली नाही. त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. नरेंद्र मोदी या देशाचे अशा पंतप्रधानांच्या सुद्धा शब्दामध्ये राहुल गांधींनी टीका केली. युट्यूबला जा, एवढी सगळी वक्तव्य सगळ्या टीकेला उत्तर दिलेलं आहे, ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी घाबरण्याचं काही कारण नाही आहे. 2 गोष्टी अशा आहेत की आपण ज्या पद्धतीनं आपल्याला आशा वाटते, आपल्याला काहीतरी जीवन मिळालेलं असं आपल्याला वाटतं. मला असं वाटतं की या गोष्टी आता काय अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा लोक कुठल्या जमान्यात वावरतात माहिती नाहीये. संपवा, आता थोडा विचार करा. आता काळ बदललेला आहे, युवा पिढी बदलली आहे, आपली लोकशाही आता कामावरती विश्वास, विकासावरती लोक मतदान करतात, घराण्यावरती, चेहऱ्यावरती मतदान करत नाही. तुम्ही बरं का, ही तुमच्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जी परंपरा आहे ना
ती परंपरा आता तुम्हाला लोक विसरत चाललेले आहे. तुम्हाला सांगतो बरं, हाके ऐकून तर घ्या. उल्हासदादा बोला. तुमचे उल्हासदादांना बोला. हाते बोला दादा बोला. स्वतःवरून भाजपच्या इतर नेत्यांशी तुलना करू नका. त्यातल्या त्यात तुम्ही संयमी आहात. तुम्ही व्यक्तिगतपणे सन्माननीय मोदींच्या पासून सगळे नेते त्यांनी जी पातळी गाठली होती ती पातळी सभ्य कशी असावी ही तुमच्याकडून ते शिकले तरी फार बरं झालं असतं असं मला आता म्हणायची वेळ आलेली आहे. काय पातळी ठेवली हो. काय आज इंदिरा गांधी हयात नाहीत, आज पंडित जवाहरलाल नेहरू हयात नाहीत, आज राजीव गांधी हयात नाहीत आणि हयात नसलेल्या नेत्यांच्या बद्दल त्यांची बदनामी खालच्या पातळीवर करणारे सन्माननीय मोदी भारतीय संस्कृतीचे फार मोठे उपासक म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोक ओरडतात. अहो काय दाखवता तुम्ही जगाला. बाहेर जाऊन आणि भारतामध्ये आणि परदेशामध्ये जाऊन या महान नेत्यांची बदनामी करता. आणि सगळ्यात मला दुःख होतं की इंदिरा गांधींची हत्या केल्याबद्दल अजूनही निषेधाचा एकही शब्द मोदींनी काढलेला नाही. मात्र काँग्रेसकडून देखील आपल्या पंतप्रधानांना चौकीदार चोर हे अशा प्रकारची वक्तव्य राहुल गांधी स्वतः करतात. त्यामुळे कुठलाही पक्ष यापासून दूर नाही. मग तो काँग्रेस असो किंवा भाजप, खालच्या पातळीवरच्या टीकेवर कोणी स्वतःची भाषा आहे. याच्यापेक्षा खालच्या स्तरावरची भाषा कुठली असू शकते. अशी तर भाषा भारतीय जनता पार्टीने वापरलेली नाहीये. या देशाच्या संविधानिक प्रमुखाला तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरता, चौकीदार चोर आहे म्हणता. मला सांगा आणि सभ्यतेची भाषा तुम्ही सांगा. याच्यापेक्षा हीन दर्जाची भाषा हे काँग्रेस कल्चरला शोभते. इतकी हीन दर्जाची भाषा फक्त काँग्रेस कल्चरच करू शकतात. आम्ही त्यांच्याबद्दल काय भाषा आता तुम्ही म्हणताय आपल्या कोणाबद्दल या टीकेवर थांबा. थोडासा पुढचा मुद्दा घेऊयात आपण. आवटे सर, मी जसं मगाशी म्हटलं की नमो वर्सेस रागा, आता नमो वर्सेस प्रियंका अशी लढाई असेल. किती कठीण असेल भाजपसाठी? आवटे सर. निखिला एक लक्षात घेतलं पाहिजे की 2014च्या निवडणुकीमध्ये जे मोदींनी केलं ते आता 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस करत आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदींनी अक्षरशः विरोधकांची दमछाक करून टाकली होती. आता 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ज्या प्रकारची पावलं उचलत आहे त्यामुळे भाजपची कमालीची दमछाक सुरू आहे. म्हणजे प्रियंका गांधींचा मोहरा बरोबर योग्य वेळी अशा वेळी आलेला आहे की त्यामुळे खरोखरच ज्याप्रमाणे भूषण म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच भाजपला आता हा एकूणच संघर्ष किती कठीण आहे याची जाणीव झालेली आहे. मुद्दा काय तुम्हाला मी सांगतो. चेहऱ्यांची लढाई भाजपला नवा नाहीये, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो 70 वर्ष भाजप संघर्ष करत आलाय. संघर्षातून भाजप उभा राहिलाय. ऐका भारतीय जनता पार्टीला नवा नाहीये. अगदी तुम्ही संघर्ष करतच राहा. आताही करा. ऐका माझा मुद्दा ऐका. 2014ची बेसिकली जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो मुख्य पराभव झाला याची महत्वाची कारणं जी होती ते महत्वाची कारणं 3 होती. त्यातलं पहिलं कारण जे आहे ना तो ऍस्पिरेशनल क्लास जो आहे, आकांक्षा असणारा नवा वर्ग तो पुढे आला होता. दुसरं म्हणजे काँग्रेस म्हणजे सरंजामी बुरसटलेले भ्रष्ट अशी एक प्रतिमा करण्यामध्ये अनेकांना यश आलं होतं. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे तरुणांना हा पक्ष आपला वाटत नव्हता. 2019 मध्ये जेव्हा प्रियंका गांधी पुढे येतील तेव्हा काँग्रेसचा चेहराच आमूलाग्र बदलून जाईल आणि परसेप्शन असं तयार होईल. तशी काँग्रेस आहे की नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण परसेप्शन असं होईल की काँग्रेस हा पक्ष सरंजामी बुरसटलेल्या लोकांचा नाहीये, तो तरुण चेहऱ्यांचा पक्ष आहे. क्रमांक 1. दुसरा महत्वाचा मुद्दा होता 2014च्या निवडणुकीमध्ये ते म्हणजे तरुण आणि महिला यांचा प्रभाव या निवडणुकीवर अत्यंत होता. 2019 मध्ये प्रियंका गांधी आल्यामुळे तरुण आणि महिला या दोघांनाही काँग्रेसबद्दल आकर्षण वाटेल. मला असं वाटतंय की या निवडणुकीचा डिस्कोर्सच प्रियंका गांधींमुळे बदलणार आहे. मगाशी मी संबित पात्रा कुठेतरी बोलत होते ते ऐकत होतो. संबित पात्रांनाही मी गंभीरपणे घेतो, पण संबित पात्रा असं म्हणाले की प्रियंका गांधी येणं हा राहुल गांधींचा पराभव आहे. मला असं अजिबात वाटत नाही. उलट पक्षी प्रियंका गांधींना आणणं हा राहुल गांधींच्या व्यूहरचनेचा पुरावा आहे. त्यामुळे आता योग्य वेळी प्रियंका गांधी आलेले आहेत आणि मला असं दिसतंय निवडणुकीचा निकाल काय लागेल वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पण ज्याप्रमाणे मी असं म्हणालो की या निवडणुकीमध्ये मुद्दे कुठले असतील हा जो प्रश्न होता, पर्यायच नाही हा जो मुद्दा होता, आता मात्र एक ठळक ठोस पर्याय येतो आहे. आणि त्यामुळे 2014च्या निवडणुकीमध्ये तरुणांचं मतदानाचं प्रमाण जास्त होतं, त्याचप्रमाणे हे प्रमाणही वाढेल. आणि गणेश हाकेंना मी हे सांगू इच्छितो, गणेश हाके तुम्ही संघर्ष करत राहा, तुम्ही संघर्ष करणार आहात, तुम्हाला शुभेच्छाही आहेत. ऐका, तुम्हाला शुभेच्छाही आहेत. आता पर्याय प्रियंका गांधी असतील का, इंदिरा गांधी ठरतील का पुढच्या काळात? आता सामना बरोबरीचा असणार आहे हाके, आणि हा जोडीचा खेळ आहे. म्हणजे नरेंद्र मोदी आणि शहा, तसे आता राहुल गांधी आणि प्रियंका. एक पक्ष सांभाळेल आणि दुसरा सरकार सांभाळेल. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया.
ब्रेकनंतर उल्हासदादा तुमच्याकडे आमचा इथे हेडिंगच आहे की काँग्रेसचा शेवटचा डाव, अर्थात शेवटचं कार्ड इथे काँग्रेसनं खेळलेलं आहे. धाकधूक आहे काँग्रेसच्या मनात? नाही नाही नाही, हा शेवटचा डाव वगैरे काही नाही हो. काँग्रेसने आतापर्यंत प्रचंड यशही पाहिलं आणि प्रचंड अपयशही पाहिलं. 67 साली 10 राज्यांच्या मध्ये काँग्रेस पराभूत झाली होती, परंतु 71ला परत आली. 77 साली उत्तर भारतातल्या 8 राज्यामध्ये काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. तेव्हा लोक म्हणाले काँग्रेस संपलेली आहे. 77 ते 80 साली पुन्हा इंदिराजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमत आलं. 84ला दुर्दैवाने इंदिराजींची हत्या झाली. 84च्या निवडणुकीनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा देशामध्ये काँग्रेसला यश मिळालं. यश आणि अपयश, त्यामुळे हा शेवटचा डाव वगैरे काही नाही. काँग्रेस ही सातत्यानं जन आंदोलनाचा एक भाग झालेली आहे. सत्ता असो नसो, या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास ज्या महान नेत्यांना ज्या या पक्षाला लाभलेला आहे, त्या पक्षाचं वैशिष्ट्य एक आहे की देशाचं लोकशाही अखंडत्व, सार्वभौमत्व आणि अखंडत्व, आयडिओलॉजी तर माहितीच आहे उल्हासदादा, म्हणून मी थोडंसं मिलिंद आव्हाड, बहीण भावाची ही जोडी 2019ला मोदींचा मार्ग रोखणार का? आवडे सर तुमच्याकडे येते यानंतर. नाही, निश्चितपणे म्हणजे तुम्हाला आठवत असेल राहुल गांधी 2004ला काँग्रेसमध्ये ज्यावेळेस आले, त्यांचं सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्याच्यानंतर एक त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचे प्रतिमा उभी करायला 13-14 वर्षाचा काळ मिळालेला आहे. काही काही ठिकाणी आत्ता 4-5 राज्यामध्ये त्यांना जे यश आलं त्याच्यानंतर त्यांच्या एकूण नेतृत्वाला एक कॉन्फिडन्स आलेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की आत्ता प्रियंका गांधींचा जो राष्ट्रीय राजकारणातला प्रवेश आहे तो जसं मोदी हे संबंध देशात एक विशिष्ट विचारधारेचं आणि विशिष्ट राजकारणाचं आयकॉन बनलं होतं. मला स्वतःला असं वाटतं की त्याला असणारा हा पर्याय आहे. देशामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की मी बऱ्याच काँग्रेसच्या मित्रांना म्हणत असतो की काँग्रेस ही फक्त काँग्रेसचीच गरज नाही, तर बहुतेक वेळेस काँग्रेस ही लोकांची गरज आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेस लोकांना काँग्रेसोत्तर सरकार मिळालेलं आहे, त्यावेळेस लोकांना काँग्रेसला आणलेलं आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आता ही जी काय काँग्रेसची लिडरशिप आहे आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे एकतर गांधी कुटुंबाचं असणारं ग्लॅमर आणि त्या दोघांच्याही इमेज मधलं त्यांच्या इमेज आणि म्हणूनच म्हणते की मोदी जरी म्हणत असले की काँग्रेसची संस्कृती संपवायची आहे, मात्र आता राहुल आणि प्रियंका यांच्या जोडीमुळे भाजपला शक्य नाही ते. नाही, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की चेहरे बदलल्याने संपूर्ण राजकारण बदलत नाही किंवा एकूण पक्षाची प्रतिमा बदलत नाही. मग तुम्ही मोदींचा चेहरा का पुढे केला होता 2014 मध्ये? कर्तृत्वावर मी का मोदींच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या जातात? नियत आणि कर्तृत्व ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात राजकारणामध्ये, आणि राजकीय पक्ष तेव्हाच लोकांच्या मनामध्ये घर करून ठेवतो. आजपर्यंत दुसरे चेहरे बदलले म्हणजे सारं बदलेल आणि पक्षाची प्रतिमा त्यांच्या फार मोठी उजळ होईल अशातला भाग नाहीये. लोकांच्या मनामध्ये अजूनही गेल्या 10-15 वर्षामध्ये, गेल्या 10 युपीच्या काळामध्ये जे भ्रष्ट अशा स्वरूपाचे राजकारण केलेलं आहे, भ्रष्टाचार केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ते लोक एक दुसरा चेहरा प्रियांकाला पुढे केला नाही ते लोकांच्या मनातला निघाल करून घोटाळे विसरणार नाही लोक. अजूनही लोकांच्या मनामध्ये ते केलेले घोटाळे अजूनही आहेत. हॅलो, हाटे काय झालं त्यांचं, ते सारखं एकच टार्गेट भारतीय जनता पक्षाचं. मी त्यांच्यावर आरोप करतो की स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांचा एकही नेता औषधालाही कधी नव्हता. आम्ही देशाकरता हे केलंय हे सांगण्यासाठी काहीही त्यांच्याकडे नाही. म्हणून काँग्रेसला बदनाम करणं, काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करणं, 70 साल में लुटा है, 70 साल में लुटा, याच्या पलीकडे काही त्यांच्याकडे धंदा नाहीये. आणि म्हणून एकदा त्यांना चोर म्हणालं तर काहीही बिघडत नाही. आणि आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या झंझावाती दौऱ्यामुळाचं जो देशातलं वातावरण, उत्तर प्रदेशातलं वातावरण ज्या तऱ्हेने बदलणार आहे, त्याचा पूर्ण धसका हा भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे. आता भाजपला सुद्धा आपली रणनीती चेंज करावी लागेल 2019 साठी. सगळी धोरणं चेंज करावी लागतील, वेगळं राजकारण दिसेल. एक गोष्ट लक्षात घ्या की मुळामध्ये कुठला पक्ष निवडून येईल किंवा कुठला हरेल हा मुद्दाच नाहीये.
पण निवडणुका हा जर परसेप्शनचा खेळ असेल, निवडणुका हा जर प्रत्येकांचा खेळ असेल, तर त्यामध्ये अशा प्रकारचा चेहरा फारच महत्वाचा आहे. आजवर भाजपकडे जे होतं की भाजपकडे चेहरा होता, याच्या उलट आता भाजपचा चेहरा धूसर झालाय, मलिन झालाय. आणि याच्या उलट आता काँग्रेसकडे जो चेहरा आहे त्याची पाठी मात्र पूर्णपणे कोरी आहे. प्रियंका गांधी किती थोर ठरतील किंवा काय ठरतील मला माहिती नाहीये, पण एक नक्कीच आहे की आता 2019च्या निवडणुकीमध्ये प्रियंका गांधींची प्रतिमा जी आहे त्याच्यावर कुठलाही डाग नाही, कारण पाठी कोरी आहे. त्याचा जो फायदा आहे प्रियंका गांधींना होणारा, तो फायदा बाकी कुठल्याही पक्षाकडे नाहीये. त्यामुळे आता नरेंद्र मोदींना आणि भाजपला प्रियंका गांधींना जर आव्हान उभं करायचं असेल तर त्यांची पूर्ण व्यूहरचना बदलावी लागणार आहे. ती बदलल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. आणि हेही दिसतंय ऐका, मी हे पण सांगतो ऐका, निवडणुकांच्या मला माहित आहे. आता रॉबर्ट वड्रा हा तुमचा मुद्दा असणारच आहे, हे मला माहिती आहे. पण ऐका, माझा मुद्दा तुम्हाला मी सांगतो, तरीही मला असं वाटतं नक्कीच हाके, मात्र तो मुद्दा सुद्धा भाजपला तेवढाच अडचणीचा ठरणार आहे. एक मोदींना पर्याय म्हणून प्रियंका गांधींचा चेहरा खरं तर समोर येतोय. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. 6 वाजता आपण प्रियंका गांधी यांची महासचिवपदी निवड झाल्यानंतर तरुण तडफदार अशा युवा मतदारांना नेमकं काय वाटतं ते पाहणार आहोत संध्याकाळी 6 वाजता TV9 मराठीवर.